नाव काय आपलं? जगन्नाथ पाटील. किती वय? 69. 69. काय होतं तुम्हाला? पोटात पाणी झालं. पोटात पाणी झालंय. पायावर सूज आली का पोटावर आली? पायावर. पहिले पायावर आली, मग पोटावर यायला लागली. ठीक आहे. तर हे पेशंट आहे, हे आपले पेशंट, यांना पोटावर सूज आणि पायावर सूज याच्यासाठी हे आपल्याकडे दाखवायला आले आहे. तर आपण कारण जाणून घेऊया का पोटावर आणि पायावर सूज का बरं येते. समजा पायावर पहिले सूज येत असेल तर आपल्याला हृदयाचं स्कॅन करून घेणं महत्त्वाचं ठरतं. कारण की एक कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणून हा एक आजार असतो ज्याच्यात हार्ट वीक होऊन जातो. म्हणून हार्टची पंपिंग, जेव्हा एक पंपिंग होते तेव्हा पूर्ण रक्त शरीरातलं पायापर्यंत पोचते. पण समजा हार्ट वीक झालं तर पायात ते पाणी जमा होऊन जाते आणि पोटावरही पाणी जमा होते आणि ह्या कारणाने हे आपल्याकडे 2D एको करायला आपल्याकडे आलेले आहे. आता आपण या भागातलं ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन म्हणून पोटावर सूज या 2 कारणाने अजून होऊ शकतं. एक तर किडनीचा आजार किंवा लिव्हरचा आजार. आता ज्यांच्यात व्यसन आहे, जे दारू पितात किंवा लॉंग टर्म स्मोकिंग वगैरे करतात, त्यांच्या पोटावर सूज येते. किंवा ज्यांचा किडनीचा आजार आहे, बीपीमुळे किंवा शुगरमुळे, ज्यांची डायबिटिक किडनी डिसीज झालेला आहे, अशा पेशंटमध्ये पण पायावर सूज, पोटावर सूज, तोंडावर, चेहऱ्यावर सूज येऊ शकते. अजून या पेशंटमध्ये आपण विचारपूस केल्यास त्यांना चालल्यावर दम लागते का? जर दम लागत असेल तर ते हृदयाकडे हे सिम्पटम असू शकतात. तर हे असे सिम्पटम असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ती उपचार पद्धती त्यांच्याकडनं करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.